गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। पंढरपूर तालुका पोलिसांकडून दिनांक 23 जून 2026 रोजी पळूस तालुका पंढरपूर येथे अवैधरित्या विदेशी दारूसाठ्यावर कारवाई केली असून सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण 25 बॉक्स रॉयल चॅलेंज, रॉयल स्टँग, रोमॅनोव असे वेगवेगळ्या कंपनीचे एकूण 3,25,000 रुपयांची विदेशी दारू आरोपी नामे अन्सार शेख वय 50 वर्ष राहणार पळूस तालुका पंढरपूर याच्या घराच्या बाजूला असलेल्या खोलीतून जप्त केली आहे। आरोपी अन्सार शेख राहणार पुळूज याच्या विरुद्ध मुंबई दारूबंदी अधिनियम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कवाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, PSI भारत भोसले, निलेश गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक भोसले, मंगेश रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी, संतोष चव्हाण, विजयकुमार आवटी, चालक पोलीस कॉन्स्टेबल महेश गोडसे, हसन नदाब यांच्या पथकाने केली आहे। पंढरपूर शहरातील एका वाईन शॉपमधून तसेच एका परमिट रूममधून दिवसभर शहर तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांना बॉक्स भरभरून दारू विकली जाते। वास्तविक पाहता वाईन शॉप अथवा परमिट रूममध्ये ग्राहकास विशिष्ट मर्यादेतच व नियमांचे पालन करीत दारू उपलब्ध देण्याचा नियम असताना प्रत्यक्षात काही विशिष्ट ग्राहकांना बॉक्स भरभरून ठोक स्वरूपात विक्री केली जात असल्याची चर्चा सातत्याने होत आली असून माध्यमांनीही वेळोवेळी याकडे लक्ष वेधले आहे। मात्र पंढरपुरातील उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आल्यानेच सदर प्रकार घडत असल्याचे म्हटले जात आहे। तर मागील काही महिन्यात पंढरपूर उपविभागीय पोलिसांनी अवैध देशी व विदेशी दारूचे मोठे साठे जप्त करून गुन्हे दाखल केले आहेत। पोलिसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूसाठे पकडल्यानंतर निदान सदर जप्त देशी दारू बनावट तर नाही ना याची किमान खातरजमा तरी उत्पादन शुल्क विभागाने करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे।